नमस्कार, मी प्रियांका. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. 25 कोटी रुपये खर्चून केशवराव भोसले नाट्यगृहाची युद्ध पातळीवर पुन्हा उभारणी करणार. जळीत प्रकरणी दोषींवर कारवाई होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. तर फॉरेन्सिक लॅब विभागाकडून नाट्यगृहाची तपासणी. खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला 20 ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी, अन्यथा 22 ऑगस्टला 6 जिल्ह्यातील महसूल कार्यालयांसमोर आंदोलन छेडण्याचा कोल्हापुरातील वकील परिषदेत निर्धार. शाहूवाडी तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचा झाला चिखल. ऊस आणि भात पिकांचं मोठं नुकसान. तर अतिवृष्टीनं पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील शेकडो एकरातील ऊस आणि भात शेती कुजली. बळीराजा हवालदिल. काजू उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. काजू बियांना मिळणार प्रति किलो 10 रुपये अनुदान. आणि ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड. रंगभूमीपासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा.